अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आज या ठिकाणी आपण पाहतोय अमरावती विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं, या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। सर्वसामान्य अमरावतीहून उड्डाण होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापारी वर्गाला सुद्धा, जो की व्यापारी वर्ग इथं भरपूर प्रमाणात आहे आणि त्या व्यापारी वर्गांना आपले कामं करण्याच्या संदर्भात अतिशय सोयीचं झालं आणि तिकीट सुद्धा फार नसून 2000 पासून तर शेवटची तिकीट 4000 पर्यंत राहील। फक्त जो काही टायमिंग त्याचा आहे तो टायमिंग चेंज झाला, अगोदर झालं सकाळीच त्याचं जर उड्डाण झालं तर अतिशय फार चांगलं होईल। अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळते। तर या कार्यक्रमाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचा आज अमरावती दौरा आहे। अनेक विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर आज महत्त्वाचं म्हणजे अमरावती विमानतळाचं उद्घाटन आज या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे उपस्थिती लावणार आहेत। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। तर सूरज, आपण पाहतोय आज फडणवीसांचा अमरावती दौरा आहे, अनेक विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। मात्र महत्त्वाचं जर आपण पाहिलं, आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। नक्कीच दिलम, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा लागून असलेल्या अमरावती विमानतळाचं आज पार्कर लोकार्पण होणार आहे। मी सध्या अमरावतीच्या विमानतळ परिसरामध्येच आहे। हीच ती नवीन बिल्डिंग आहे, या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर काही वेळातच जे आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, मुरलीधर मोहोळ असतील, अशा डझनभर मंत्री जे आहे जे अमरावतीमध्ये येणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आजपासून जे आहे अमरावती ते मुंबई पहिलं विमान या ठिकाणी उड्डाण घेणार आहे आणि त्या बाजूच्या ठिकाणी जर आपण जर बघितलं या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तब्बल 3000 लोक बसतील अशी एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस या ठिकाणी सकाळपासूनच सज्ज झाले आहे। सगळं जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील असतील, माजी पालकमंत्री सुनील देशमुख असतील, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर असतील, माजी खासदार नवनीत राव असतील, आता आताचे विद्यमान खासदार बळवंत वानखळे असतील, या संपूर्ण लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू व्हायसाठी यशस्वीपणे या ठिकाणी प्रयत्न केले होते। 30 वेळ आता अखेर आलेली आहे आणि पण जर पाहिलं तर काही वेळातच या ठिकाणी जे आहे अमरावतीहून मुंबईसाठी या पहिलं विमान या ठिकाणी झेप घेणार आहे। त्यामुळं अमरावतीकरांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती, अखेर आज काही वेळातच या ठिकाणी पूर्ण होणार आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख असा पोलीस बंद या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।